Welcome to all students. Today we are going to learn the third chapter, indices and cube roots. घातांक आणि घनमूळ. आज आपण दोन्ही भाषेत शिकणार आहोत, कारण मराठी माध्यमाची मुले त्यांच्यासाठी उपयुक्त असेल आणि काही मुलांना नाही समजत ते सुद्धा समजून घेतील. इंडायसेस अँड क्यूब रूट सातवीपर्यंत आपण हे शिकला. आज फक्त आपण रिव्हिजन बघणार आहोत. त्यामध्ये लॉज ऑफ इंडायसेस किंवा त्याला आपण म्हणतो घातांकाचे नियम ते आपण पहिले समजून घेऊ, मग त्याच्यावर आधारित पुढची उदाहरणं आपल्याला करता येतील. तर विच आर द लॉज ऑफ दिस इंडायसेस? नाउ व्हॉट इज द फर्स्ट वी विल से, इफ यू टेक द एनी नंबर एज A is a natural number, and suppose M is any rational number or integer. So here this A म्हणजे हा जो A त्याला काय म्हणतो, बेस किंवा पाया आपण त्याला म्हणतो. ए ही कोणतीही संख्या घ्या, नैसर्गिक संख्या. एम हा कोणती परिमेय संख्या असेल तर यामध्ये एम ला आपण काय म्हणणार, इंडेक्स किंवा त्याला आपण म्हणतो घातांक. म्हणजे जर समजा मी इथं संख्या घेतली 7 आणि त्याचा घातांक घेतला 3, तर आपण काय म्हणणार, 7 हा काय आहे, 7 इज द बेस. 7 हा पाय आणि 3 हा काय आहे, घातांक. आणि ही जी संख्या असेल 7⁻3, तर हिला म्हणतो आपण इंडेक्स नंबर. 7⁻3 म्हणजे 7 चा तिसरा घात किंवा 7⁻3. आता इंडेक्सला आपण घातांक किंवा याला दुसरा एक शब्द आहे पॉवर शब्द वापरा. तर 7⁻3 किंवा मग द पॉवर ऑफ द 7 इज 3, अशा पद्धतीने आपल्याला हे वाचता येईल. त्याला म्हणतो आपण घातांकित संख्या किंवा इंडेक्स नंबर. याला काय म्हणतो आपण, इंडेक्स नंबर किंवा घातांकित संख्या. इंडेक्स नंबर और मराठी त्याला म्हणतो आपण घातांकित संख्या. आता पुढे तुम्हाला जे नंबर्स बघायचे आपल्याला, रॅशनल नंबर्स, रॅशनल इंडायसेस, म्हणजे हे जे इंडेक्स असतील ते रॅशनल इंडेक्स असतील. तर हे आपण बघणार आहोत पुढे. याच्या पुढे आपण बघणार आहोत लॉज ऑफ इंडायसेस किंवा घातांकाचे नियम. तर पहिला नियम काय ते बघू आपण. a⁻m into a⁻n. So this we can write as a⁻m plus n, means a⁻m into a⁻n. So this is equal to a⁻m plus n. Means if you can take example that, म्हणजे a चा n वा घात गुणिले a चा n वा घात. म्हणजेच काय, आता इथं पाया समान आहे, बेस इज सेम, but and if you are taking the product, then you should take the sum of these two index numbers. म्हणजे हा पाया समान असताना घातांकांची काय करायची, बेरीज करायची. So if you take example, that is suppose 4⁻3 into 4⁻4. So you will get 4⁻3 plus 4, that is 4:7. आता हे आपण सोप्या पद्धतीने पहा. 4:3 म्हणजे काय, हाऊ मेनी टाइम्स वी कॅन मल्टिप्लाय 4, दॅट इज 3 टाइम्स. 4:3 means 4 into 4 into 4. We are multiplying the same number given index times. So 4 into 4 into 4 plus into, here into, sorry. So 4:4 means how 4 times take the product of 4. So 1, 2,
3 and 4. So see here, this we have taken 3 times, 4 is to 3. This we have taken 4 times. So total 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 times we are multiplying this 4. So we are writing here 7 in the index form. That is the 7th power of 4. Or 4 is to 7. 4 चा 7वा घात म्हणजे 4 हा किती वेळेस गुणला आपण 7 वेळेस म्हणजे 4 चा घन किती आहे 4 चा घात किती आहे 3 तर आपण 4 चा घन असे म्हणतो मग 4 आपण 3 वेळेस गुणले 4 चा 4था घात म्हणजे 4 आपण 4 वेळेस गुणले 4 गुणिले 4 गुणिले 4 मग असं एकूण किती वेळेस गुणले आपण पहा हे 3 आणि हे 4 म्हणजे टोटल 7 वेळेस म्हणून 3 + 4 7 हे 4 1 2 3 4 5 6 7 7 वेळेस 4 वेळेस 4 ने आपण गुणलं म्हणून हा आपण लिहिताना काय होतो 4 चा 7वा घात हा झाला पहिला नियम हे आपण शिकला फक्त आपण आज रिव्हिजन बघतोय दुसरा नियम जसं गुणाकाराला बघितलं आपण ऍज बेस इज सेम वी आर टेकिंग द प्रोडक्ट नाउ वी विल टेक a raised to m divided by a raised to n. So when we are dividing these index numbers, so take the subtraction of index number, that is a raised to m minus n. This is the second law. a चा m वा घात भागिले a चा n वा घात बरोबर a चा m वजा n वा घात. आता याचे एक्झाम्पल बघू आपण. समजा मी इथे घेतलं 9 रेस टू 5. आता इथं काय असणार आहे m मायनस n क्या होईल की इथं कंडिशन काय असेल m इज ग्रेटर दॅन n. m हा n पेक्षा मोठा पाहिजे म्हणजे आपण काय करतोय मायनस करतोय. आता 9 चा 5वा घात डिवाइड बाय 9 चा 3रा घात 9 रेस टू 5 डिवाइड बाय 9 रेस टू 3 और 9 क्यूब. So this we can write as base is same 9 here according to this 5 minus 3 m minus n means 5 minus 3. So 9 raised to 2 5 minus 3 means 9 raised to 2 that is 9 square. So that is you can write the value. Now see here 9 raised to 5 means 5 times multiplying we are 9 into 9 into 9 into 9 into 9. So 5 times we are taken divide by 9 cube means we are taking 9 multiplication of 9 3 times. So see here this 9 cancel with this 9, this 9 cancel with this 9, this 9 cancel with this 9. 5 9 चा 5वा घात भागिले 9 चा 3रा घात म्हणजे काय 9 चा 5 वजा 3 म्हणजे 9 चा 2रा घात. मला 9 5 वेळेस येत आपण 9 5 वेळेस घेतलं भागिले 9 चा 3रा घात म्हणजे 9 3 वेळेस. आता 9 9 आपण कॅन्सल करत गेलो माझा इथे किती 9 राहिले 2 वेळेस मग आपण असं लिहू शकतो 9 चा वर्ग. सो 9 स्क्वेअर. सो दिस इज द सेकंड लॉ. Then third law. What is the third law? That is a into b bracket raised to n. A into b raised to n. So this is index. So a into b its product raised to m is we can write this as a raised to m into b raised to n. याचा अर्थ काय आला की a गुणिले b आणि कंसाचा m वा घात म्हणजेच काय त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल नंबरचा तो इंडेक्स आला. a चा m वा घात गुणिले b चा m वा घात म्हणजे a चा तो म्हणजे समजा आपण एक्झाम्पल घेतलं 3 into 5 raised to 4 आपण समजा आपण 2 थोडंसं पुढचं कॅल्क्युलेशन साठी मग आता पहा यात 3 into 5 raised to square is square that is 3 square into 5 square. Now we will see here 3 into 5 means 15. So 15 square. 3 square is 9 and 5 square is 25.
So 15 square is 225 and 25 into 9 means 225. बघा 3 गुणिले 5 चा वर्ग म्हणजे काय 3 चा वर्ग गुणिले 5 चा वर्ग म्हणजे हे आपण अशी फोड करू शकतो. अशी फोड केल्याने त्याच्या व्हॅल्यू मध्ये काही चेंज होत नाही. बघा 3 गुणिले 5 म्हणजे काय 3 5 15 15 चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग 9 गुणिले 5 चा वर्ग 25 15 वर्ग 225 25 गुणिले 9 म्हणजे 225 म्हणजे आपण फोड केली तर काही फरक पडत नाही. चौथा बघू आपण. जसं आपण प्रॉडक्ट घेतलंय आता इथं बघू आपण a⁻0 इज इक्वल टू 1. a⁻0 इज इक्वल टू 1 म्हणजे काय a चा शून्यवा म्हणजे a. आता a ही कोणती संख्या असेल कोणती संख्या घ्यायची. मी समजा घेतली a की 10 घेतली मग 10 चा शून्यवा म्हणजे a is any number, any natural number you can take the power of this is 0, then you get the value of 1. If you take 100 and its power is degree is 0, then its value is 1. Okay. So a⁻0 is equal to 1. a चा शून्यवाद म्हणजे a. पाचवाने a⁻m is equal to 1 upon a⁻m और किंवा a चा वजा m वा घात म्हणजे 1/a चा m वा घात किंवा a चा m वा घात म्हणजे 1 upon a⁻m. इथं काय आलं न्यूमरेटरला किंवा आपण ज्याला तो अंशस्थानी जर संख्या असेल तिचा घातांक जर ऋण असेल तर तो डिनॉमिनेटर छेदस्थानी जाताना तिचा घातांक काय होतो धन होतोय. when the number is in the numerator and if its index is negative then when it goes to the denominator then its index the sign of that index changes. Means if it is the minus then it becomes the positive. Similarly if it is positive it becomes negative. So we will see the example. See here. If I take here 15, so 15 raised to minus 3. This I can write as 1 upon 15 raised to 3. If here taken 20 raised to minus 4, 4. So we can write as 1 upon 20 raised to minus 4. डिनॉमिनेटर जाताना काय होतं साइन चेंज किंवा डिनॉमिनेटर असेल तर न्यूमरेटर येताना साइन चेंज. म्हणजे सपोज हियर 1 upon 50 raised square. So if it coming to the numerator then it becomes 50 raised to minus 2. तर हा एक पाचवा नियम. This is the fifth law that we have seen. Then we will see the sixth law. What is that? That is a⁻m and its power n. So it becomes a⁻m into n. म्हणजे a चा m वा घात आणि त्याचा n वा घात म्हणजेच काय a चा m गुणिले n वा घात याला आपण म्हणतो घाताचा घात असे म्हणतो आपण. That is power of power. So here if I take example of 8, so for 8's cube and its square. So value of m is 3, value of n is 2. Then it becomes 8 raised to 3 into 2, that is 8 raised to 6. We will take small example, that is suppose if I take 2 and 2's cube and its square. So it becomes 2's power to the power 6 म्हणजे 2 चा घन आणि त्याचा वर्ग म्हणजे 2 चा 6वा घात 3 गुणिले 2 म्हणजे. आता पहा इथं आपण हे सोडवून पाहू 2 चा घन म्हणजे किती 8. Cube of 2 is 8 and its square. So now 2 to the power 6 means 2 6 times multiplied.
So 8 square is 64. Now here we will take the product. 2 into 2, 4. 4 into 2, 8. 8 into 2, 16. 16 into 2, 32. 32 into 2, 64. So here both sides are getting the same value. So therefore power of power means multiplication of the powers. म्हणजे घाताचा घात म्हणजे काय, त्या घातांकाचा गुणाकार. आता हा एक झाला. आता एक सातवा नियम बघू आपण. A upon B and its power m. A upon B its power m. आता जसं आपण हा बघितला a into b raised to m, a raised to m into b raised to m. a गुणिले b त्याचा m वा घात म्हणजेच a चा m वा घात गुणिले b चा m वा घात. तसंच इथे a upon b raised to m means a raised to m upon b raised to m. म्हणजे a छेद b त्याचा m वा घात म्हणजे काय, a चा m वा घात छेद भागिले b चा m वा घात. आता पहा आपण एक उदाहरण घेऊ. 25 upon 5 and its square. So it's become 25 square upon 5 square. आता सॉल्व करून पाहू. 25 upon 5 मध्ये किती, 5. 5 स्क्वेअर 25 भागिले 5 म्हणजे 5 चा वर्ग. आता 25 स्क्वेअर म्हणजे काय, 25 into 25 and 5 square is 25. आता पहा एक 25 एक 25 गेले. आता इथे काय झालं, 5 चा वर्ग 25. इथे काय राहिलं 25 झालं. म्हणजे हा आपला लॉग आला व्हेरीफाय झाला. इथे आपल्याला व्हेरीफाय करता आला. अशा पद्धतीने दोन्ही बाजू सारखे आल्या. बघू आता एक शेवट 8वा नियम काय तो. यामध्ये जर समजा इथं आपण बघितलं की इथं a raised to minus m is equal to 1 upon a raised to m and a raised to m is equal to 1 upon a raised to minus m. Similarly here, if I take here a upon b raised to minus n, then if you change the numerator and denominator, then this will become positive. See here. So we can write as b upon a raised to n. आता आपण याचे एक्झाम्पल बघू. हाऊ इट इज दिस. So a raised to minus n. If I take a raised to minus n, a upon b raised to minus n, this I can write as a raised to minus n upon b raised to minus n. Now a raised to minus n, when it goes in the denominator, the power becomes the positive. हा जर घातांक खाली छेदस्थानी गेला तर तो काय होईल, धन होईल. म्हणजे हा होईल a चा घातांक, a चा घातांक किती झाला n. तसंच हा b रेस टू मायनस n, तर b चा मायनस n वा घात जो आहे हा जर आपण न्यूमरस हा जर आपण अंशस्थानी आणला तर काय होईल, धन होईल. इफ वी टेक b in the numerator, then this index will become the positive. So b raised to n. So then we can write as b upon a. हा दोघांना सारखाच घातांक आहे. So we can take in the bracket, that is n. So this law is verified. ना संख्या घेऊन तुम्ही त्या पद्धतीने व्हेरीफाय करू शकता. वाटलं आपण एक उदाहरण घेऊ. 36 upon 6 raised to minus 2. So this becomes 6 upon 36 square. आता आपण ठीक आहे, 6 so 6 minus square is equal to 1 upon 6 square.
6 रेस टू मायनस स्क्वेअर म्हणजे काय, आपण याला काय करू, प्लस करू. सो 6 स्क्वेअर हा छेदसंज्ञा, it will go to the at the denominator it becomes the positive 6 1 upon 6 square, and this is also 1 upon 6 square. So this is very good. So this total 8 laws we learned here. On that basis, some examples are given here that we will see. Now you write these laws of indices and write these numbers. Write these indices, laws of indices 2 to 3 times and solve the example based on these laws. तर आजसाठी आपलं हे पुरेसे आहे. फक्त आपण आज काय बघितलं, खातांकाचे नियम, ज्याला आपण म्हणतो लॉज ऑफ इंडायसेस. खूप सोपे आहे, 6वी तुमचे झालेले आहे. फक्त एकदा तुम्ही अभ्यास करायचा, पाठांतर करा नियमांचं आणि त्याच्यावर आपले एक्झाम्पल सॉल्व्ह करा. उद्या आपण पुढचा भाग बघू. थँक्यू.